धोत्री ते मुस्ती मार्गे जाणाऱ्या रोडवरून बिगारी कामगारांच्या MH13 DJ 5466 या क्रमांकाच्या टू व्हीलरला एका अनोळखी डंपरने उडवून गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला असून हे तिघेजण मुस्ती गावचे असल्याची माहिती समोर येत आहे। मयत झालेल्या इसमाची नावे याप्रमाणे देवीदास दुपारगुडे वय वर्ष 40, नितीन वाघमारे वय वर्ष 35 आणि हनुमंत राठोड मुस्ती तांडा वय वर्ष 40। मी शामराव महादेव जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि मी मुस्ती गावचा रहिवासी असून आज आमच्या गावात एका दिवशी तिघांचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। म्हणजे जेणेकरून रोजीरोटीसाठी गाव सोडून परगावी जात होते आणि सकाळी मला वाटतं हे 8:30 ते 9च्या दरम्यान असा प्रकार घडला आणि ह्यांनी मुस्तीवरून धोत्रीला जात होते रोजीरोटीसाठी आणि सोलापूरवरून भरधाव वेगाने एक डंपर माती भरण्यासाठी जात होता आणि त्या डंपरनी यांना तिघांनाही जाग्यावर उडवले असं आम्हाला समजलं आणि तिथल्या स्थानिक लोकांनी जवळजवळ एक अर्धा तास झालं होतं त्यांनी मरून आणि कोणतरी रस्त्याने जात होता आमचा ओळखीचा माणूस होता त्या मयतच्या। मग त्यांनी म्हणलं ओळखलं त्यांनी असा बाबा असा हनुमंत गोपीचंद पवार आहे। मग त्यांनी गावच्या तिथं स्थानिक लोकांना शेजाऱ्या गोळा केलं। मग एकट्याचं धाडच होत नाही ना, तिघं एकाच जाग्यावर त्यालाही चक्कर येऊन पडलेलं होतं। ते माहितीदार माणूस असं होतं मनोहर दीपला राठोड होता, त्यांनी त्या समाजाचा होता, बंजारा समाजाचा व्यक्ती होता म्हणून त्यांनी तिथल्या आमच्या रमेश चव्हाण माजी डेप्युटी सरपंच यांना कळवलं। मग त्यांनी गेलं, त्यांनी मला फोन लावले आणि मी जस्ट घरातून बाहेर पडायचं त्या असं त्यांचं फोन आल्याबरोबर तिथं घटनास्थळी आम्ही जायला तयार होतो। तोपर्यंत प्रेत बॉडी इकडे आणलेली होती। तर आज ते जे मयत झाले ते तिघही मेले, त्यांचे एवढं नाजूक परिस्थिती आहे। तिघालाही शेती नाही, तिघालाही घर नाही आणि तिघांचेही लहान लहान लेकरं आहेत। आता एकट्याचे 2 वर्षाचा, एकट्याचा 2.5 वर्षाचा, एकट्याचा 3 वर्षाचा असा त्यांचा आहे आणि करता पुरुष हेनीच होते, घरात कमावणारा पुरुष हे तिघच होते आणि त्यांचे बाया सगळ्या घरात होते। आणि आमच्या जे मयत आहे हनुमंत गोपीचंद पवार ह्यांचं तर एकदम बाई जरा भोळसर आहे आणि ते भोळसर म्हणल्यावर जवळजवळ ते भाकरीच तेवढं बडवत होते, त्याला काय ज्ञान काय असं चार बायात बसणं उठणं हे काय माहिती नव्हतं। काय मागणी आहे तुमची? मग आमची मागणी काय, अशा तिघही हे मयत झालेले आहेत, या तिघांनाही आर्थिक मदत मिळो आणि हे तिघांच्याही लेकरांना शैक्षणिक किंवा आर्थिक व्यवस्था अन्न वस्त्र निवारापासून हे वंचित राहू नये याची आम्हाला एक ग्रामपंचायत मुस्तीतर्फे आमची मागणी आहे। हो, सकाळी ठीक 9, 9:30च्या दरम्यान 9च्या दरम्यान मुस्तीहून दुसरीकडे कामाला जात असताना 3 बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू झालेला आहे। अज्ञात वाहनाने त्यांना मुस्ती आणि दुसरीच्यामध्ये तलाव आहे, त्या तलावाच्या जवळ अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने देवीदास दुपारगुडे, नितीन वाघमारे व हनुमंतू पवार असे 3 व्यक्ती जाग्यावरच मृत्यू पावलेले आहेत। तर त्या रोडवर सतत जड वाहतूक वाहनं, अवैध वाहनाची वाहतूक अशा पद्धतीने सतत ॲक्सिडेंटचं वर प्रमाण तिथं ह्या ठिकाणी वाढत आहे व या घटनेने त्या कुटुंबातील जे कर्ते पुरुष होते हेच ठार झाल्यामुळे त्या घरावर अत्यंत वाईट प्रसंग आलेला आहे। तरी यापुढे जड वाहनाची वाहतूक त्या मार्गाने बंद करावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो। कधी अपघात झालेला आहे? अपघात 9:30 वाजता 9:30च्या दरम्यान झालेला आहे आणि वाहन थांब रे तू तर बोल इकडे बोल 9, 9:30च्या दरम्यान 9, सव्वा 9च्या दरम्यान घडलेला आहे अपघात। 3 जण मयत झालेले आहेत। त्यांचं नितीन वाघमारे, देवीदास दुपारगुडे, हनुमंत पवार, वय 35, एकाचं 32-33 आणि एकाचं 40 वय। राहणार तिघही मुस्तीचे आहेत।